नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कवयित्री वीणा वैभव आणि आज मी निसर्गाशी संबंधित एक कविता तुम्हाला सादर करणार आहे। कवितेचं नाव आहे झाडांचं ओझं होतं आहे। त्याचं छाटलेलं अस्तित्व पाहून मनावर कितीतरी कुऱ्हाडी पडल्या। त्याचं छाटलेलं अस्तित्व पाहून मनावर कितीतरी कुऱ्हाडी पडल्या। त्या बोडक्या देहातील पानगळ नकळत हिरवी झाली मना। धरेच्या छातीत केलात का वार, वृक्षवल्लीशिवाय आम्ही कसे जगणार। सुशिक्षितांच्या मेंदूलाही लावावी लागते धार, कधी केव्हा करणार ती विचार सारासार। असंच घडतंय ग्लोबल वॉर्मिंगचं वारं वाहतंय अन सिमेंटच्या या जंगलात झाडाचं ओझं होतंय। सिमेंटच्या या जंगलात झाडाचं ओझं होतंय। खरं तर ही खंत आहे। आपण ही निसर्ग संपदा जो देवाचा दुसरं रूप आहे, देवाचा साक्षात्कार आहे, तो जपला पाहिजे, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे। माझ्या कवितेतनं मी एवढंच सांगू इच्छिते की सगळ्यांनी निसर्ग आपापल्या परीने जपावा, सांभाळावा आणि संवर्धन करून तो वाढवावा। बरं, माझी कविता जर आवडली असेल तर ती लाईक करा, शेअर करा आणि माझ्या जर वाहिनीवर या नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा। तुम्हाला वेगळा विषय ऐकवायचा असेल कवितेतनं तर त्याची कमेंटही नक्की करा। धन्यवाद।